पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे। जानेवारी ते मे या अवघ्या 5 महिन्यात तब्बल 313 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। विशेष म्हणजे अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबापर्यंत शासनाची यंत्रणाच पोहोचली नसल्याचंही समोर आलंय। जानेवारी ते मे या 5 महिन्यांच्या कालावधीत 313 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे। यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 105 आत्महत्या करण्यात आल्या आहेत। तर धक्कादायक बाब म्हणजे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनकडून अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी देखील देण्यात आल्या नाही। या 313 प्रकरणांपैकी 76 कुटुंब पात्र तर 56 कुटुंब अपात्र ठरली आहेत। तर 181 प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मिशनच्या कार्यपद्धतीवर यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत।